घरी कुठलीच भाजी नसेल किंवा चपाती भाजी बनवायचा कंटाळा आला असेल तर ही मस्त चवदार रेसिपी तुम्ही ट्राय करून पहा। तर यासाठी मी 1.5 ते 2 कप गव्हाचं पीठ घेतलं आहे। चवीप्रमाणे यामध्ये मीठ घातलं, अर्धा चमचा कलोंजी घातली, अर्धा चमचा ओवा घातला। यानंतर शिजवून घेतलेला बटाटा कुस्करून यामध्ये घातला आहे, 1 चमचा तेल घातलं, बटाटा पिठामध्ये मिक्स करून घेतल्यानंतर पाणी घालून हे पीठ मळून घेतलं। सेट होण्यासाठी हे पीठ बाजूला ठेवून देते। इथे आता एक मिश्रण तयार करून घेऊया। तर इथे मी कांदा उभा चिरून घेतला, यामध्ये हिरवी मिरची, कोथिंबीर, मीठ घातलं, हळद घातलं, हिंग, धनेजिरे पूड घातली, 2 चमचे यामध्ये दही घातलं, 3 चमचे बेसन घातलं, पाणी घातलं थोडंसं, अगदी थोडं पाणी घालायचं आहे, घट्टसरच आपल्याला हे हवं आहे। रंगासाठी यामध्ये काश्मीरी लाल मिरची पावडर घातली। पीठ पुन्हा एकदा मळून घेतलं, याची एक पोळी लाटून घेतली। ही पोळी एका बाजूने पूर्ण भाजून घेतली, दुसऱ्या बाजूने कच्ची ठेवली। भाजलेल्या भागावरती तयार केलेलं मिश्रण पसरवून घेतलं आणि खरपूस असं हे भाजून घेतलं। वरून इथे मी चीज पसरवून घेतलं आहे। घरी जर मळलेलं पीठ असेल तर अगदी झटपट ही रेसिपी तयार होईल। नक्की करून पहा। रेसिपी आवडली असेल तर लाईक करा आणि जास्तीत जास्त शेअर करा।